नमस्कार मित्रो, बघा आता या ठिकाणी अनंत ज्ञानसागर एक मिनिट अनंत ज्ञानसागर अकॅडमी म्हणून आहे आपल्या या तांबी वसाहतीमध्ये पेठवडगावमध्ये. आता त्याचे विद्यार्थी आहेत. तर हे विद्यार्थी सकाळी सिद्धोबाला गेले होते आणि आता परत आले. किती वाजता गेलता बाळांनो तुम्ही? 10:30. मग आता तुम्ही चालत चालतच आला, बरोबर? कसं वाटलं? डोंगरावर गेलो आम्ही, बर तिथं मज्जा गेली, हा खाऊ खाल्ला आम्ही, त्याला बर गाणी म्हणलो, फोटो काढले, हा ते काय आम्ही क्षण बघितले, मोर बघितला, बर सर्व काय आम्ही तिथं खूप मजेत केले आणि परत माघारी आलो. होय काय? तरी किती विद्यार्थी आहे? 120 130 विद्यार्थी. अरे वा, बर बर, जाऊ दे जाऊ दे. 130 विद्यार्थी आहेत बघा, अनंत ज्ञानसागर अकॅडमी. जोरातच आहे. कसं वाटलं सिद्धोबाला? खूप छान, मस्त वाटलं. तुम्ही आता एवढं चाललाय, तुम्हाला काय दमल्यासारखं वाटतं? नाही. कसं वाटलं? छान वाटलं. कसा डोंगर कसा वाटला? चांगला चांगला. ट्रेकिंग करून एकदम आणि काय बघायला मिळालं? हत्ती दिसला का? हत्ती बिबट्या होता? बिबट्या होता काय? कोल्हा होता का? कोल्हा बघायला मिळाला? प्राणी कुठले बघायला मिळाले तिथं? हा, प्राणी नाही बघायला मिळालं. डोंगरात हिरवळ आहे का? पाऊस होता डोंगरात? नाही. अरे पाऊस होता काय डोंगरात? होता, भरपूर होता पाऊस. काय झिरमाट होत? जास्त होता. होय. अरे वा वा वा. तर सगळीच गेली का? आनंद ज्ञानसागर अकॅडमी. सर आपलं नाव काय? निलेश लंबे, तुमच्याकडे कुठली पोस्ट आहे तिथे? संस्थापकच मी. तुम्ही संस्थापकच आहे वे? नमस्कार नमस्कार. तर काय हे अचानकच असं काढण्याचं कारण काय बाबा डोंगरात सहल? कारण आमच्याकडे काय होते, जनरली शाळा ज्या आहेत त्या अंबाबाईच्या देवळापर्यंत जातात की बाबा श्रावण सहल म्हणून आहे, ती श्रावणात निघते. मग तुम्ही अचानकच काय काढली? ठीक आहे, असते पहिली पालकवेळ झाल्यानंतर मुलांच्याकडे खवा असतो आणि आपण शाळेमध्ये काय केलंय की 100% बेकरी प्रोडक्ट्स मुक्त शाळा केलेली आहे. बर. मग बरेच पालक घरून आणलेला खवा असतो, तेलकट आंबट वगैरे जे असतो, तो खाऊ संपावा ह्यासाठी एक पहिले आपण ही सहल काढतो आणि मुलांना जे आई वडिलांच्या पासून जे दुःख निर्माण झालंय ते दुःख जरासं कमी व्हावं, आनंदामध्ये कुठं मुलं यावीत यासाठी ही सहल काढली जाते. म्हणजे त्यांच्यात एक वेगळी चर्चा व्हावी. बरोबर. सर आपले किती विद्यार्थी आहेत शाळेत? आता 136 विद्यार्थी आहेत. कुठल्या वर्ष होय काय? कितवी ती कितवी शाळा आहे आपली? आपली 5वी ते 10वी शाळा आहे. आपलं वैशिष्ट्य काय आहे, विशेष काय आहे असं? वैशिष्ट्य म्हणजे आपण मुलांना ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स एक घेतोय बर. आणि सर्व शाळांच्या पेक्षा एक वेगळं पण म्हणजे की आपण 10 ते 10:40 ह्या वेळेमध्ये काय करतोय, क्रमशः कथा कादंबरी वाचन ठेवलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामधून मुलांना जे वाचनातून जे मुलांना मिळणार आहे ते खूप ज्ञान वेगळं आहे. 4 भिंतीच्या आतलं ज्ञान म्हणा किंवा शैक्षणिक ज्ञान आहे हे खूप वेगळं. आणि कथा कादंबरी संत, ज्याला आपण महाराष्ट्राला संतांची भूमी जे म्हणतोय, तर संतांचं काय महत्व आहे हे जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही आहे. त्यामुळे आपण एक तो उपक्रम राबवलाय आणि मुलांची स्मरणशक्ती वाढवावी यासाठी सकाळच्या सत्रामध्ये आपण प्राणायाम, योग आणि ध्यान ह्याच्यावरती फोकस जास्त केलेला आहे. आता कितवं वर्ष आहे आपल्या ह्या अकॅडमी? दुसरं वर्ष आपलं. दुसरं वर्ष. तरी सर किती कुठल्या जिल्ह्यातली मुलं आहेत आपल्याकडे? आज काय साधारणतः पुणे जिल्ह्यातील जास्त आहेत. पुणे, अहमदनगर, मुंबई, नगर, परत गोव्यामधली मुलं आहेत. बर बर. सांगली, सातारा. आणखीन काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल शाळेबद्दल? तशी आता कसं आहे, शाळेचं कॅम्पस बघितल्याशिवाय त्या वस्तू सांगू शकत नाही. तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगणं आणि वस्तुता जाग्यावरती बघणं यात खूप फरक पडतो. बर बर. चालतंय. म्हणजे एकंदरीत तुमच्याकडं संस्काराची वेगळी शिदोरी आहे आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही देताय. त्यातला आता हा नवीन म्हणजे तुम्ही डोंगरावर जे विद्यार्थ्यांना घेऊन गेला हा विषय नवीन होता. दुःख आहे म्हणजे ज्यांना पालकांची भेट झाल्यानंतर एक वेगळा विषय. बरोबर आहे. तर लंबे सर या ठिकाणी आहेत, ते संस्थापक आहेत या ज्ञानसागर अकॅडमीचे, अनंत ज्ञानसागर. तर त्यांनी हा जो काही उपक्रम त्याने आता घेतलेला आहे की विद्यार्थ्यांना सकाळी 10-10:30 वाजता त्यांनी नेलं होतं. आता जवळजवळ 5-5:30 वाजले, बरोबर आहे ना? हां, 5:45 वाजलेले आहेत. तर विद्यार्थी चालत गेले आणि चालतच विद्यार्थी परत आलेले आहेत.
असा एकंदरीत त्यांचा या ठिकाणी चांगला ट्रॅक या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना वेगळा अनुभव आलेला आहे डोंगरात. आता काही विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्ही हिरवळ बघायला मिळाली, आम्हाला डोंगर बघायला मिळाला आणि तिथं असणारी सगळे निसर्ग पाहिल्यानंतर आम्हाला आनंद वाटला, असं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर हे सर आहेत लंबे सर, हे संस्थापक आहेत आणि यांची शाळा आहे आणि या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि आत्ता ते या ठिकाणी तासगावचा सिद्धोबाच्या डोंगरावरनं हे विद्यार्थी आता आलेले आहेत. आपण त्यांना पाहिलं. पुन्हा एका नवीन आपण एखाद्या व्हिडिओचं पुन्हा एकदा भेटूया आपण मित्रो. नमस्कार.